ठीक आहे, पहा काल आपण जॉमेट्रिकल आयसोमेरिझम स्टार्ट केलं होतं. जॉमेट्रिकल आयसोमेरिझम मध्ये आपण काल सिस आणि ट्रान्स पाहिलं होतं, बरोबर. अजून त्याच्या पुढे काय पाहिलं होतं बरं आपण काल? क्युमिन्स काय असतं, बरोबर. क्युमिलिन्स काय पाहिलं होतं आपण? क्युमिलिन्स काय असतं ते सुद्धा आपण पाहिलेलं आहे. क्युमिलिन्स नंतर हा का नाही मान्य करायचं, ठीक आहे ठीक आहे. क्युमिलिन्स काय असतं ते सुद्धा आपण काल पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर काय पाहिलं आपण अजून? त्यानंतर काय पाहिलं आपण? स्टिरिओ सेंटर्स काय असतं ते सुद्धा आपण पाहिले. आता झेड आणि ई आयसोमर्स आपल्याला पाहिजेत. काय पाहिजेत आपल्याला आता? झेड आणि ई आयसोमर्स आपल्याला. पहा, ज्या वेळेला कार्बन कार्बन डबल बॉन्ड असेल, ज्या वेळेला काय असेल? कार्बन कार्बन, बोल की, कार्बन कार्बन डबल बॉन्ड. आणि त्याला जे अटॅच्ड आहे, पहा इथं समजा आपण म्हणून ए अटॅच्ड आहे, इथं मी म्हणतो बी अटॅच्ड आहे. कोण अटॅच्ड आहे? इथं मी म्हणतो डी अटॅच्ड आहे. कोण अटॅच्ड आहे? आणि इथं मी म्हणतो समजा झेड अटॅच्ड आहे. कोण अटॅच्ड आहे? तुम्ही जर पाहिलं हे चारही सिमिलर आहेत का? इथून मागे दोन ग्रुप काय होते तुमचे? सिमिलर होते. दोन ग्रुप काय होते? तिथे जे आयसोमर्स होते त्यांना आपण ट्रान्स आणि सिस म्हणलो. काय म्हणतो त्यांना आपण? आणि समजा इथे चारही वेगवेगळे आहेत तर त्यांच्यामध्ये आपण कोणतं देतो? झेड आणि ई कॉन्फिगरेशन किंवा झेड आणि ई आयसोमर्स आपण त्यांना म्हणतो. ओके, आता झेड कोणाला म्हणायचं आणि ई कोणाला म्हणायचं? सिंपल, सोपं आहे, काय लय अवघड नाही. पहा, आपण नंबरिंग देतो. फॉर एक्झाम्पल मी म्हणतो ए ला आलाय 1 नंबर, ए ला काय आलाय? बी ला आलाय 2 नंबर, बी ला काय आलाय? 2 नंबर. डी ला आलाय 1 नंबर, डी ला काय आलाय? आणि झेड ला आलाय 2 नंबर. ही फर्स्ट केस झाली. सेकंड केस पहा. समजा ए आहे, बी आहे, ठीक आहे, ए आहे, बी आहे, झेड आहे आणि डी आहे. ए ला 1 नंबर, बी ला 2 नंबर, झेड ला 2 आणि डी ला 1 झाले. जर 2 2 आणि 1 1 काय आले? सेम साइड. किंवा 1 1 कुठे आला तुमचा? जर सेम साइडला आला त्याला म्हणतो आपण झेड. काय म्हणतो त्याला आपण? काय म्हणणार त्याला आपण? आणि जर हे कसे आले? ऑपोजिट आले त्यांना काय म्हणणार आपण? काय म्हणणार त्यांना? ते सायंटिस्ट आहेत तिघ, त्या सायंटिस्टनी सी ओ डी काहीतरी, सी आणि डी सायंटिस्ट त्यांचं नाव आहे असं, ठीक आहे. सी काय काय? CIP का CID? CIP. ओके, त्यांना CIP सिस्टीम असं पण म्हणू शकतो. CIP आयसोमेरिझम किंवा त्यालाच आपण काय म्हणतो? झेड आणि ई आयसोमर. तुम्हाला सायंटिस्टचे नाव कोण विचारणार? ठीक आहे, फक्त लक्षात ठेवा झेड कोणाला म्हणायचं आणि ई कोणाला म्हणायचं. समजलंय? आलंय का? लय असतोय काय रे? ठीक आहे, झेड आणि ई कोणाला म्हणायचं? ना चल 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 सड 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 आई सोबत केलंय, ठीक. पा, ठीक आहे. जर 1 आणि 1 सेम साइडला आले तर काय म्हणतो त्याला आपण? आणि जर ते ऑपोजिट साइडला आले तर मग सर 1 कोणाला झेड कोणाला कसं ठरवायचं? 1 कोणाला झेड कोणाला कसं सोडवायचं? ज्याचा ॲटॉमिक नंबर जास्त, ज्याचा ॲटॉमिक नंबर जास्त त्याला द्यायचा 1, त्याला काय द्यायचा? आणि ज्याचा कमी त्याला काय देणार? मग तुम्ही काय देणार त्याला? तुम्ही हुशार आहे तुम्ही, हो. मग त्याच्याशिवाय झेड आणि ई कसं करणार तू? पहा, फॉर एक्झाम्पल कार्बन डबल बॉन्ड कार्बन, याला मी म्हणतो एका साईडला आहे क्लोरीन, याला मी म्हणतो एका साईडला आहे ब्रोमिन, याला मी म्हणतो एका साईडला आहे आयोडीन आणि दुसऱ्या साईडला आहे फ्लोरीन. बोला 1 कोणाला, 2 कोणाला? हा, इकडे या साईडला सांगा. 1 कोण? हा, आयोडीन आधी येतो का फ्लोरीन आधी येतो? त्यानंतर सॉरी ग्रेटरला 1 नंबर, आयला 1 नंबर आणि ज्याचा कमी कोण? फ्लोरीन, त्याला आला ॲटॉमिक नंबर. बोला क्लोरीनला का ब्रोमिनला? ब्रोमिन आधी येतो का क्लोरीन आधी येतो? क्लोरीन आधी येतो. कोण आधी येतो? क्लोरीन आधी येतो ॲटॉमिक नंबर मध्ये. ओके, मग हायर कोण? ब्रोमिन. म्हणून याला 1, याला 2.
ऍटॉमिक नंबर कोणाचा जास्त आहे? ज्याचा ऍटॉमिक नंबर जास्त तो नंतर येणार ना. असा पिरियडिक टेबल आहे तुमचा, बरोबर का? ज्याचा ॲटॉमिक नंबर कमी क्लोरीन तो आधी आला, ज्याचा ॲटॉमिक नंबर जास्त तो नंतर आला. समजलं का? अहो अशीच आहे ना, फक्त क्लोरीन बरोबर आयोडीन येतो, अशीच आहे ना. 17 ग्रुप नंबर 17 पाठ नसेल तर पहा, फक्त क्लोरीन बरोबर आयोडीन येतो. झालं, ग्रुप 17 ची ट्रिक आहे ही. फक्त क्लोरीन बरोबर आयोडीन येतो. आले का? हे झालं ग्रुप नंबर 17. तसंच तुम्हाला 16 पण येते. 16 चा पहिला एलिमेंट कोण आहे? ऑक्सिजन. ओसी से टिपो. ओके, ओसी से टिपो ही झाली 16 ची ट्रिक. तसंच 15 ची पण आहे. 15 ला कोण आहे पहिला? नाना पाटेकर, आसामच्या SB सभेत बिचकले. ही झाली 17 ची ट्रिक. सॉरी 15 ची ट्रिक. 15 ची कळलं का? 14 कोण आहे? काशी गए संत प्रभू. काशी सासी नाही रे बाळा, ते चॉकलेट खाऊ नको मग ते उच्चार स्पष्ट येते. काशी गए संत प्रभू हे झाली 14. ही 15, 16, 17. आता पहा, हा पहिला आलाय ग्रुप मध्ये, मग याचा ॲटॉमिक नंबर आधी आला. आपल्याला कोण घ्यायचं? ज्याचा ॲटॉमिक नंबर कोण आहे? मोठा आहे, त्याला काय द्यायचं? 1 नंबर. मग पहा बरं, जो सगळ्यात खाली त्याचा ॲटॉमिक नंबर सगळ्यात जास्त असणार. कोण आहे खाली? BR. मग ह्याला 1 नंबर. आणि नंतर कोण आहे? क्लोरीन, तो वर आहे, याला 2 नंबर. आता पहा बरं, 1 and 2 सेम साईडला आले का ऑपोजिट साईडला? मग कोणता असेल? झेड काही कोणता असेल? हा कळलंय का? समजले? प्रश्न येतो आयडेंटिफाय ई आयसोमर और आयडेंटिफाय झेड आयसोमर. मग त्यावेळेस तुम्हाला सोडवता आलं पाहिजे. अहो काय डाऊट? नक्की का? जाऊ का पुढे? कळलंय कसं सोडवायचे? ठीक आहे, चालतंय. मग घ्या एक्झाम्पल्स घ्या. चला आता पटपट. का थेरी लिहिता आधी? लिहिता लिहा. झेड आणि ई आयसोमर्स. Z and E isomers are decide उरक पटपट. काल कुठे गेली ती? आज बरं आहे का? मग कशाला आली? आप्पा काय होतंय? लिहा तिथे खाली. चला, रूल्स फॉर EZ आयसोमेरिझम. थांबा ना, लिहून देतो ना आता. घ्या पहिला पॉइंट. चला, आर डिसाइडेड अकॉर्डिंग टू ॲटम अटॅच्ड to C double bond C. Higher atomic number atom किंवा थांबा, atom having higher atomic number is rank 1. Group second, lone pair rank 1 and आता हा जर रँक 1 तर दुसरा काय असणार? हुशार आहे तुम्ही. कस काय रे? काय विषय काय? हो, लोन पेयर ऑलवेज बोलू नका. कोणतं? लोन पेयर ऑलवेज हॅज लेस रँक 2
देन बॉन्ड पेअर. जर लोन पेअर असेल एका साईडला, याचा अर्थ तिथं काय आहे, त्याला लोएस्ट नंबर द्यायचा. रूल नंबर 3. हा काय लिहायचं ते लिही. मी काय इंग्लिश शिकवायला का इथं? तुला कळलं ना रूल, बाद झालं. अवघड आहे. बरं हे काय लिहिले मला सांग बरं. आता 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 गेल बोल. ग्रॅमर आहे ते. घे घे. त्यांची बरोबर लिहिलंय का सर? सर काय बोलते बघ. हो सर, ते लाईनची बरोबर लिहिलंय का थोडीच्या शेवटच्या? सोडवा चला. त्यांची बरोबर लिहिले. आजारी आहे ना तू, बोल नको. नाही नाही ते पण नाही. इथपर्यंत सोडवा. एक्झाम्पल सोडू नका लगेच. नाही सोडवा येत असतील तर. नाही आलं तर मी आहेच. झेड का ई ओळखायचे? हो. तुला काय वाटलं? झाले लिहून? रूल्स झालेत का? रूल्स झालेत? मॅडम झाले रूल्स लिहून? काय काय? फ्लोरीन आहे. फ्लोरीन आहे तो. फोर्थ म्हणले ना ते.
फ्लोरीन. झाले? या बरं लवकर लवकर लिहा. ठीक आहे. तर आता हे एक्झाम्पल सोडूयात. पहिला रूल काय आपल्याकडे, ऍटम अटॅच टू कार्बन कार्बन डबल बॉन्ड हॅव्हिंग हायर ॲटॉमिक नंबर इज रँक 1. ज्याचा ॲटॉमिक नंबर जास्त त्याला काय द्यायचा रँक 1. आता तुम्हाला माहिती पाहिजे कोणाचा ॲटॉमिक नंबर जास्त आहे कोणाचा कमी आहे, तेवढं तर तुम्हाला आता पाठ करणं अपेक्षित आहे. 1 ते 20 एलिमेंट आपण पाठ केले, त्याच्यामध्ये मोस्ट ऑफ द थिंग्स कव्हर होऊन जातील आपल्या. ठीक आहे. पुढे लोन पेअर जर असेल एखाद्या ॲटमवरती, फॉर एक्झाम्पल नायट्रोजन येणार आहे, पुढे काय येणार आहे आपल्याकडे, जसं कार्बन कार्बन डबल बॉन्ड तसं कार्बन नायट्रोजन डबल बॉन्ड येणार आहे. कार्बन नायट्रोजन किंवा मग कार्बन नायट्रोजन डबल बॉन्ड किंवा मग नायट्रोजन नायट्रोजन डबल बॉन्ड, ही सुद्धा केस आपल्याकडे येणार आहे. त्या सुद्धा केसेस आपल्याला पाहिजे आहेत. ठीक आहे. मग त्या केसमध्ये मात्र काय होणार, जर लोन पेअर असेल, नायट्रोजनवर असते, काय असते नायट्रोजनवर, जर लोन पेअर आली तर लोन पेअरला काय द्यायचं कायम, लोएस्ट नंबर. काय द्यायचा लोएस्ट नंबरला कायम, लोएस्ट नंबर किंवा रँक 2. कोणता रँक द्यायचा, रँक 2 द्यायचा. ठीक आहे. आणि इफ ॲटम अटॅच टू कार्बन कार्बन डबल बॉन्ड, जो काही ॲटम कार्बन कार्बन डबल बॉन्डला अटॅच्ड आहे, ओके, हॅज सेम ॲटॉमिक नंबर, जर सेम ॲटॉमिक नंबर असेल दोघांचे तर काय करायचं, फर्दर चेक करायचं. काय करायचं, पुढे चेक करायचं, पुढचा ॲटम कोण त्याला अटॅच, तोपर्यंत चेक करायचं जोपर्यंत तो ॲटॉमिक नंबर वेगळा येत नाही तोपर्यंत. कसं सांगणारे पहा नीट व्यवस्थित. पहा फर्स्ट केस पहा, या कार्बनला कोण अटॅच आहे, ब्रोमीन, आणि इथे कोण अटॅच आहे सांगा, ब्रोमीन आधी का आयोडीन, आयोडीन आधी फक्त, बरोबर, फक्त ब्रोमीन बरोबर आयोडीन येतो, आयोडीन नंतर येतो. रँक काय आयोडीनचा, फर्स्ट रँक, आणि ब्रोमीनचा सेकंड रँक. इकडे पहा, इकडे कोण अटॅच आहे, कार्बन. ओ सर नंतर लिहा आता. इकडे कोण अटॅच आहे, कार्बन, आणि खाली कोण अटॅच आहे, हायड्रोजन. मग रँक 1 कोणाला, कार्बनला. का, कार्बनचा ॲटॉमिक नंबर जास्त असतो, हायड्रोजनचा कमी असतो. सांगा बरं, झेड का ई, झेड का ई, ई बरोबर, यू. पुढे पा, इथे कोण आहे तुमच्या, काय रे, मला वाटलं म्हैस आली. बोला, याला कोण अटॅच, कार्बन. कोण अटॅच इथे, वरती कार्बन खाली ऑक्सिजन. कार्बनला जास्त का ऑक्सिजनला जास्त, ऑक्सिजन. म्हणजे रँक 1 कोण, OH. रँक 2 कोण, CH2Br. कळलं का, अहो कळलं का. ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर असतो 8, कार्बनचा असतो 6, त्यामुळे ऑक्सिजनला रँक 1, त्यानंतर कार्बनला. ठीक आहे. पुढे कोण आहे बरं इथे, आणि खाली कोण आहे, दोघांकडे पण काय आलाय, कार्बन सेम आलाय. मग काय सांगितलं, जर सेम असेल तर काय करायचं, देन चेक फॉर ॲटम अटॅच इन द फर्दर, अटॅच टू इट फर्दर, पुढचे ॲटम अटॅच करायचं, चेक करायचं. पहा आता नेक्स्ट पहा, कार्बन. तर कार्बनला कोण कोण अटॅच आहे, 2 हायड्रोजन आणि साईडला 1 कार्बन आहे का, असंच आहे ना हे स्ट्रक्चर. आणि खाली येऊयात, पहा कार्बन, त्याला अटॅच 2 हायड्रोजन आणि साईडला. आता इथं सारखं आलं बरोबर, या कार्बनला आणि या कार्बनला सारखं आलं. ते 2 कार्बन कोण आहेत, हा आणि त्याला कोण कोण अटॅच आहे बरं, इथे हायड्रोजन, हायड्रोजन आणि कार्बन. आणि खाली कोण अटॅच आहे पहा बरं, हायड्रोजन, हायड्रोजन आणि फ्लोरीन. पहा बरं, हायड्रोजन वरती, खाली पण हायड्रोजन, हायड्रोजन वरती, खाली. आता क्लोरीन आणि फ्लोरीन, बोला कार्बनचा किती आणि फ्लोरीनचा किती, 9. मग कोणाला, फ्लोरीनला. कोण जिंकलं, फ्लोरीन. रँक 1, रँक नंबर 2. कसं दिलंय, कळलं का, समजलंय. मग कोणता झाला बरं, हा झेड झाला. कोणता झाला, ब्ल्यू पेनने लिहू का, झेड. वरती कोणता होता, ई. आता कोणता आलाय, अरे ईच रे बाळा, हे काय ई. पेन दे बरं तुझा, भारी आहे पेन तुझा, खाली वा किशा. बाय. ठीक आहे. पहा नेक्स्ट, ब्रोमीन आणि फ्लोरीन. ब्रोमीन आणि, बोला कोण आला, ब्रोमीनला 1 नंबर आणि फ्लोरीनला 2nd नंबर. इथे बोला
सर आता जर कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे मग काय करायचं? कार्बन कार्बन प्रत्येक बॉन्डला सिंगल बॉन्ड असं ट्रीट करायचं. काय करायचं? बॉन्डला सिंगल बॉन्ड असं ट्रीट करायचं. फॉर एक्झाम्पल पहा, म्हणजे कसं सांगतो. पहिल्या वरती बोला, ह्या कार्बनला कोण अटॅच आहे? हायड्रोजन. साईडला दोनदा कार्बन आहे ना, डबल बॉन्ड म्हणजे दोनदा कार्बन. कळलंय? खाली या. कार्बन त्याला कोण अटॅच्ड? दोन हायड्रोजन आणि एक कार्बन. आता पहा बरं, या कार्बनला हा कार्बन कोणता आहे? मधला. हा कोणता आहे? इथला खालचा. समजतंय? आले लक्षात? अवकळतंय का? आता पहा बरं, ह्याला कोण कोण अटॅच्ड आहे? हायड्रोजन कार्बन कार्बन. आणि खाली कोण अटॅच्ड आहे बरं? हायड्रोजन हायड्रोजन कार्बन. बोला, हायड्रोजन हायड्रोजन कार्बन हायड्रोजन. कुठे बरं? कार्बन. आलं ना? आलं का? याला हाय प्रायोरिटी, याला लो प्रायोरिटी. बरोबर. म्हणजे कोणाला रँक 1? वरच्याला. रँक 1 कोणाला? वरच्याला. द्या बरं मग. याला म्हणतो मी 1. थांबा. याला म्हणतो मी 1, याला म्हणतो मी 2. बोला, झेड काही? हा, झेड सेम साईडला आले ना, म्हणून खालचा जमेल का तुम्हाला सोडवायला? जमेल का? या कार्बनला कोण अटॅच? दोनदा ऑक्सिजन, तीनदा कार्बन. सोडून दाखवू? सोडून दाखवतो. थांबा. वैभवी मॅडम पुढे पहा. ठीक आहे. आता या साईडला बोला, ब्रोमिन आधी का फ्लोरिन आधी? हा, ब्रोमिन आधी, नंतर फ्लोरिन. बरोबर. ईशाताई इकडे बघ. आता पहा, या कार्बनला कोण? हा कार्बन. बोला बरं, कार्बनला काय? ऑक्सिजन ऑक्सिजन हायड्रोजन. बरोबर. डबल बॉन्डला कसं ट्रीट करायचं? सिंगल बॉन्ड. ट्रिपल बॉन्डला पण ॲज अ सिंगल बॉन्ड ट्रीट करायचं. पहा बरं, या कार्बनला कोण कोण अटॅच्ड आहे? कार्बन कार्बन कार्बन. आहे का 3 कार्बन? आहे का? हो सर, कळतंय का? आता पहा बरं, याला कोण कोण आलं? हायड्रोजन ऑक्सिजन ऑक्सिजन या कार्बनला. आणि खालच्याला कोण आलं बरं? कार्बन कार्बन कार्बन. बरोबर. आले. आता पहा, हायड्रोजन आणि कार्बन कोणाला प्रेफरन्स? कोणाला प्रेफरन्स? कार्बनला. ठीक आहे. वरती ऑक्सिजन कार्बन कोण? ऑक्सिजन कार्बन कोण? सांगा बरं. कुठे? वरती का खाली? वरती. का? दोनदा आलं ना? आलं का दोनदा? बरोबर. म्हणून वरच्याला रँक, खालच्याला रँक. बोला, परत झेड आला. ठीक आहे, जाऊ दे, चला, काय हरकत नाही. कळलंय का? समजलंय का? असंच झेड. अरे प्रश्न ऑलरेडी दिला ना आपल्या सीट मध्ये. झेड आणि ई ओळखायचा आहे. कसा ओळखणार? यांनीच. हो, कळलंय? समजलंय? लिहिलंय का तुम्ही? हे नक्की लिहिलंय? मग तुम्हाला येईल का? करू इरेज? ठीक आहे, डायरेक्टली पुसून घेतो. मग नसेल लिहिलं तुम्ही, व्हिडिओ पॉज करायचा आणि लिहून घ्यायचं. कळलंय? समजलंय? ठीक, चल घ्या पॉज करून. हेडिंग द्या, जॉमेट्रिकल आयसोमर ड्यू टू सायक्लो अल्किन. जॉमेट्रिकल आयसोमर्स ड्यू टू सायक्लो अल्किन. सायक्लो अल्किन. समजा सायक्लिक स्ट्रक्चर असे अल्किन मध्ये, तर काय करायचं? दॅट इज सायक्लो अल्किन. रूल लिहून घ्या. सायक्लो अल्किन. हो. इफ नंबर ऑफ कार्बन atoms, if number of carbon atoms is greater than 8 in cycloalkene, then only the cis and transform वेगळे लिहायचं बरं का. ट्रान्सफॉर्म एकत्र लिहितात. ट्रान्सफॉर्म डज एक्झिस्ट. cycloalkene having less than 8 carbon, less than 8 carbon does not
shows transform, does not shows transform due to less stability, due to less stability. झालं का? आले, कळले? एक्सप्लेन करायची गरज आहे. ठीक आहे. जर सायक्लो अल्किन असेल, कसे असतील? सायक्लो अल्किन म्हणजे सायक्लिक स्ट्रक्चर त्याच्यामध्ये अल्किन, सायक्लिक स्ट्रक्चर त्याच्यामध्ये अल्किन. तर होतं काय याच्यामध्ये? त्याच्यामध्ये सुद्धा दोन फॉर्म असतात. कोणता? एक असतो सिस आणि दुसरा असतो ट्रान्स. परंतु जर कार्बन नंबर लेस दॅन 8 असेल, लेस दॅन म्हणजे फॉर एक्झाम्पल जर यायचं तर आपण म्हणलो समजा त्याच्यामध्ये आहे सायक्लो, बोला, सायक्लो इथिन, सायक्लो प्रोपीन, नंतर सायक्लो, बोला की, नंतर काय असेल? सायक्लो पेंटीन. बरोबर. अप टू कुठपर्यंत? 8 पर्यंत. कुठपर्यंत? पण जर 8च्या पुढे आले, ओके, डिकेन, एनडेकेन, डोडिकेन, ट्रायडेकेन, 11, 12, 13, ओके, टेट्राडिकेन वगैरे वगैरे, त्यांच्यामध्ये मात्र ट्रान्सफॉर्म एक्झिट करतो. कोणता? एक्झिस्ट करतो. कोणता? ट्रान्सफॉर्म. कुठे? सिस आणि ट्रान्स. पण जर 8 पेक्षा कमी असतील, 8 पेक्षा जर, तर एकच फॉर्म जो कोणता असतो आपला? सिस फॉर्म. कोणता फॉर्म असतो? 1 ते 8 पर्यंत कोणते असतात? फक्त 1 ते 7 पर्यंत फक्त सिस फॉर्म असतात, ट्रान्सफॉर्म नसतो. आता असं का सांगतो पहा. जसं की याला घेऊयात का, 3 वाला घेऊ, हे नंतर सॉल्विंग लावतील आपल्याला. पहा, समजा असा आहे, ठीक आहे. याला काय अटॅच असणार? एक हायड्रोजन, याला एक हायड्रोजन. आता समजा हे तुम्ही उलट केलं, बरोबर. सिस ट्रान्स मध्ये काय करतो आपण? ते सेम साइड सिस, ऑपोजिट साइड ट्रान्स. मग पहा, समजा असं केलं तुम्ही, तर हा हायड्रोजन कुठे येईल? असा आतमध्ये येईल. कुठे येईल? असा आतमध्ये येईल, म्हणजे मागे जाईल. आता हे तुम्ही पुढे काढलेत, दोन्ही पण कुठे काढलेत? पुढे. ज्यावेळेस आतमध्ये जाईल त्यावेळेला हा जो कंपाऊंड आहे ना ट्रान्सफॉर्म वाला, याची काय होते? स्टॅबिलिटी कमी होते. काय होते याची स्टॅबिलिटी? का बरं? हा मध्येच आला ना, वेगवेगळे ॲटम सगळे जवळ जवळ आहेत, त्याच्यामध्ये मध्येच हायड्रोजन घुसतोय. ते काय होईल? एकमेकांना रिपेल करतील. काय करतील? एकमेकांना. तुम्हाला एका बेंचवरती का चौघांना बसवलं तर तुम्ही काय करणार? एकमेकांना रिपेल करणार. काय करणार? एकमेकांना. अहो काय करणार? ॲटम पण तसाच करतात. ॲटम काय करतात? जर जास्त गरज झाल्यावरती रिपेल करतात. तुम्ही चौघं बसले तर स्टॅबिलिटी काय असेल तुमची? कमी. स्टॅबिलिटी काय असेल तुमची? कमी असणार. एका बेंचवर चौघं बसवले तर दोघं कसे सुटसुटीत बसतात. काय काय लोक अंतर नाही ठेवत, पण ठेवलं पाहिजे, आहे का नाही? ठीक आहे. त्यामुळे जर 8 पेक्षा कमी असेल तर त्याची स्टॅबिलिटी काय होते? कमी. का? ट्रान्सफॉर्म मध्ये स्ट्रक्चर्स व्यवस्थित येत नाही. ॲटम्स काय होतात? क्राउडिंग होतं ॲटम्स, त्याच्यामुळे स्टॅबिलिटी काय होते? डिक्रीज. त्यामुळे लेस दॅन 8 ॲटम असेल तर त्या ठिकाणी तुमचा ट्रान्सफॉर्म एक्झिस्ट करत नाही. पण जर 8 पेक्षा जास्त असतील मग मात्र तुम्ही तिथे ट्रान्सफॉर्म टाकू शकता. मग त्या ठिकाणी ॲटम्स लांब लांब जातात. ॲटम्स काय होतात? आणि लांब लांब गेल्यामुळे ट्रान्सफॉर्म इझिली एक्झिस्ट करतो. समजलंय? आलंय का? नक्की. मग जर असं सायक्लिक स्ट्रक्चर दिलं तर काय चेक करायचं? फक्त नंबर ऑफ कार्बन ॲटम्स चेक करायचे. काय चेक करायचे? अहो काय चेक करायचे? नंबर ऑफ कार्बन ॲटम्स. आलंय का? अहो समजतंय का? नक्की का? जाऊ का पुढे? पहा बरं मग किती कार्बन आहेत? 1. पहिल्यांदा तर सायक्लो अल्किन आहे का हे पण चेक करले पाहिजे. पहिल्यांदा काय चेक करायचं? सायक्लो अल्किन आहे का? नाही तुम्ही करायचे, हा ठीक आहे चला 8 आहेत पण तो सायक्लो अल्किनच नसायचा, मग चालेल का?
नाही चालणार. सायक्लिक स्ट्रक्चर मध्ये एखादा डबल बॉन्ड पाहिजे, मध्ये एखादा काय पाहिजे, एक तरी पाहिजे. 2-3 असेल तर काय ते पुढे आपण पाहणार आहे. ठीक आहे, पहा बोला कार्बन किती, 1 2 3 4 5. मग करेल का, अहो करेल का, अहो जॉमेट्रिकल आयसोमर असतील का, सिस आणि ट्रान्सफॉर्म असेल का, सिस असेल. अहो मी काय विचारतोय, सिस आणि ट्रान्स नसतं, डज नॉट एक्झिस्ट. कधी, ज्या वेळेला काय असेल, डज एक्झिस्ट. कधी एक्झिस्ट करतात, 8 पेक्षा जास्त. कधी एक्झिस्ट करतात, ग्रेटर दॅन आहेत का 8 पेक्षा जास्त. 5 8 पेक्षा मोठा आहे का, कोणचं म्हणणं आहे मोठा आहे, आप्पा तू काय मत आहे का, मग ठीक आहे चालते. तो म्हणणं असं मोठा, तर आप्पा बोलले ते बोलले, संपला विषय, आहे का नाही. ठीक आहे, ओके. मग हे एक्झिस्ट करेल का, सिस ट्रान्स नाही. इथे 1 2 3 4 5 6 7. इथे कळलं का, समजलंय का, नक्की का. 3 एक्झाम्पल लिहून घ्या फक्त. हा असेच ऑप्शन दिलेले असतात, चेक करायचं. रूल्स झालेत का, ठीक आहे. नेक्स्ट हेडिंग द्यायचं सायक्लो अल्केन. हे झालं सायक्लो अल्किन मध्ये. अल्केन मध्ये होईल का ते आपल्याला आता पाहायचं. सायक्लो अल्केन या पटकन लिहून झालं का. कोण दाखवेल कोण नाही दाखवणार, लिहा की तिथं, कळणार कसं तुझं तुला घरी गेल्यावर, म्हणजे झोपेतून उठल्यावर असं म्हणतोय मी चुकून. मी काय केलं आता, माझं नाव झालं काय आलं, कुणी आवाज दिला, इथं बस. नाही खुर्ची घेऊन मध्ये बस, होत असेल तर खरंच ठीक आहे, नाही होत असेल तर बस मध्ये, काय प्रॉब्लेम नाही. हे असं आहे तुमचं. पा आले आता जॉमेट्रिकल आयसोमेरिझम, सगळ्यात बेसिक रूल काढा. जॉमेट्रिकल आयसोमर्स सगळ्यात बेसिक रूल. जॉमेट्रिकल आयसोमर्स असण्यासाठी कंडिशन्स काय काय आहेत, काय पाहिजे, काय पाहिजे, काय हवा, अजून रेस्ट्रिक्टेड रोटेशन काय पाहिजे त्यांच्याकडे, म्हणजे ते फ्रीली मूव्ह झालं नाही पाहिजे. काल पाहिलं ना आपण पेननी, दोघांनी पाहिलं. अजून काय पाहिजे त्या ठिकाणी, ए आणि बी काय पाहिजे तुमचा वेगळा पाहिजे. अजून L1 इज नॉट इक्वल टू, जो पहिला रूल ना डबल बॉन्ड पाहिजे तो मात्र इथे लागू होत. आता काय सायक्लो अल्केन, काय सायक्लो, मग मला सांगा बरं डबल बॉन्ड असेल का, असणार की नसणार, काय डबल बॉन्ड म्हणा, हा असणार आहे डबल बॉन्ड. मग काय असतं पाहिजे, इथे जरी डबल बॉन्ड नसला तरी इथे सुद्धा रेस्ट्रिक्टेड रोटेशन असतं. डबल बॉन्डचं काम काय, जे रोटेशन आहे ते रेस्ट्रिक्ट करणं, पण इथे जर ऑलरेडी होत असेल तर डबल बॉन्ड पाहिजेलच असं काही नाही. आता रेस्ट्रिक्शन कसं येतं डबल रोटेशन मध्ये, रेस्ट्रिक्शन कसं येतं पहा. फॉर एक्झाम्पल आपण म्हणूयात सायक्लो अल्केन, ठीक आहे. हा काय सायक्लो अल्केन, बाय सायक्लो झालं का, नाही झालं, बाय सायक्लो झालं, बरोबर होता. ठीक आहे. जसं की मी पाहतो पहा, इथे म्हणतो मी CH3 आणि H, इथे म्हणतो मी CH3 आणि H. ठीक आहे, पहा आता दोन्ही कुठे आहेत, सेम साईडला, दोन्ही कुठे आहेत सेम साईड. ठीक आहे, रोटेशन काय करायचं आपल्याला,
रेस्ट्रिक्ट करायचं. समजा मला याला वरती न्यायचं, काय करायचं मला, ह्याला वरती न्यायचं, याला काय करायचं मला, ज्यावेळेस मी त्याला वरती नेणार आहे ऑटोमॅटिकली काय होणार आहे, ही रिंग सुद्धा फिरेल, ही रिंग सुद्धा काय होईल, म्हणजे सगळं स्ट्रक्चर डायरेक्ट उलट होईल. सगळं स्ट्रक्चर काय होऊ शकतं, म्हणजे हे तुटेल आणि मग उलट होईल. कसं होईल हे, असं समजा की हे अटॅच आहे आणि तुम्हाला हे वरती करायचं, फक्त एवढा भाग वर करायचा, मग काय होईल, समजा तुम्ही एवढा भाग वरती करायला गेलं तर काय होणार, ते स्ट्रक्चर मधून काय होईल, ते ब्रेक होईल. म्हणजे तुम्ही फक्त हा फॉर्म बदलू शकत नाही, तुम्हाला बदलायचं तुम्ही अख्खं स्ट्रक्चर बदलू शकता, काय करू शकता, अख्खं स्ट्रक्चर असं डायरेक्टली. पण जर तुम्हाला असं करायचं, फक्त इकडचा एच आहे याला असंच ठेवायचंय, तुम्ही कसं बदलू शकता, डायरेक्टली असं. ओके, दोन्ही रिंग एक साथ फिरल्या, पण असं फिरू शकता की याला असंच ठेवा आणि याला असं ठेवा, काय होईल, हे मधून ब्रेक होईल. दॅट इज रोटेशन काय झालं इथं, रेस्ट्रिक्ट झालं. फिरतंय का ते, फिरत नाही, फिरतंय का ते, फिरत नाही. ठीक आहे. Therefore पहा, in cycloalkane the atoms does not have free rotation, ओके. सेकंड थिंग, त्यांच्यामध्ये फ्री रोटेशन नसतं, किंवा सायक्लोअल्केन अजून शॉर्टमध्ये लिहायचं, हॅज रेस्ट्रिक्टेड रोटेशन. रोटेशन काय होतं त्या ठिकाणी, होत रेस्ट्रिक्ट होतं, काय होतं, रोटेशन त्या ठिकाणी रेस्ट्रिक्ट होतं. पहिला पॉईंट. सेकंड, ही काय म्हणतो आपण, ह्याला समजा ह्याला वरती नेलं, काय केलं ह्याला मी आता, काय केलं मी, त्याला आता वर नेलं तर, आणि ह्याला काय म्हणणार मी, सांगा बरं, L1 इक्वल टू L2 दिसते का तुम्हाला, हिअर L1 इज नॉट इक्वल टू L2. आल्या, दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय झाल्या, ह्या दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय होतात, ह्या दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय होतात. त्याच्यामुळे सायक्लोअल्केन्स पण काय दाखवतात आपल्याला, जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. काय दाखवतात, समजले, आले का, घ्या लिहून पटकन. अहो का दाखवतात, कळलंय का, रिंग पूर्ण होईल, पूर्ण फिरेल, फक्त ॲटमची पोझिशन जर एकट्याची या साईडच्या रिंगची फिरवायची म्हणलं तर ती फिरणार नाही, रिंग काय होईल तुमची, तुटू शकते. त्याच्यामुळे रेस्ट्रिक्टेड रोटेशन आहे, आणि L1 इज नॉट इक्वल टू L2 ऑलरेडी दिसते आपल्याला, आणि असं आहे म्हणून हे काय दाखवणार, जॉमेट्रिकल. एवढ्याच कंडिशन आहे जॉमेट्रिकल आयसोमरच्या, एक आहे, हेच एक्झाम्पल आहे. येणार आहे पुढे, घे लिहून तर घे. ओके, खाली लिहून घ्या. आणि therefore they shows cis and transform, अजून कोणती बरं कंडिशन इथं पहा बरं, दोन sp2 असे कार्बन, sp3 हायब्रिडाइज असे कार्बन आहेत का sp3. आता सगळे कसे आहेत तुमचे, सिंगल बॉन्ड, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, याचा अर्थ कसे आहेत सगळे sp3, कसे आहेत सगळे कसे आहेत, सिग्मा बॉन्ड आहेत सगळे, कसे आहेत, त्यामुळे काय म्हणतात त्यांना आपण sp3, कसे आहेत ते कार्बन sp3. आता तुम्ही जर पाहिलं, हा कसा आहे sp3, कसा आहे हा, परंतु याला एक हायड्रोजन आणि एक काय आहे CH3, म्हणजे A आणि B वेगळा आहे का, आहे का, सेम इकडे पहा, आहे का हे दोन्ही sp3, हा sp3 आहे का, आहे. हा A आणि B वेगळा आहे का, किंवा C आणि D घेऊयात, C आणि D वेगळा आहेत का, नक्की. ही एक पण कंडिशन काय झाली आपली, सॅटिस्फाय ऑटोमॅटिकली होऊन गेली. पहा, इफ द गिवन cycloalkane has at least 2 sp3 hybridized carbon atoms having different two different groups attached to it,
attached to if the above three conditions are satisfied. If the above three conditions are satisfied, then मग काय होणार, cycloalkane will show cis and trans isomers. घ्या लिहून पटकन. सिस अँड ट्रान्स आयसोमर ते काय होतील, दाखवणार आहेत. फॉर एक्झाम्पल पहा, नाही झालं का? पहा, लक्ष द्या, 2 मिनिटं पहा, नंतर वेळ देतो. पहा काय गरजेचं आहे, पहा सायक्लोअल्केन्स रेस्ट्रिक्टेड रोटेशन असतं, ठीक आहे, फायनल आहे. L1 = L2 नसते, फायनल आहे. थर्ड काय पाहिजे आपल्याला, चेक काय करायचंय, 2 sp3 पाहिजे. काय पाहिजे, 2 कसे हवेत ते sp3 असे हवेत की ज्यांना काय आहेत, 2 डिफरंट ग्रुप्स अटॅच पाहिजे. 2 वेगवेगळे ग्रुप काय पाहिजे, तसं असतील तर काय दाखवणार ते, सिस आणि ट्रान्सफॉर्म. काय दाखवणार ते, सिस आणि ट्रान्सफॉर्म. जसं की पहा, पहिला हा कार्बन आणि हा कार्बन डायरेक्टली दिसतोय, बाकीचे काय मोजत बसत नाही. पहा 2 आहेत का sp3, हा कसा आहे sp3, हा कसा आहे sp3. याला पहा बडे, एक क्लोरीन आहे आणि एक ब्रोमीन आहे. एकाला काय आहे, हा एक कार्बन आहे, हा एक कार्बन. ह्या कार्बनला एक क्लोरीन आहे आणि एक कोण आहे, हायड्रोजन आहे. कोण आहे, एक. आणि खालच्या कार्बनला काय, एक ब्रोमीन आहे आणि एक, याला मी ए म्हणतो, याला बी म्हणतो. ए आणि बी सारखे आहेत का, ए आणि बी सारखे आहेत का, आहेत का, आवा आहेत का. जर नसतील याचा अर्थ हा काय दाखवणार, काय दाखवणार, जॉमेट्रिकल आयसोमरिझम. काय दाखवणार तो, कोणते जॉमेट्रिकल आयसोमर, सिस अँड. आता कसे सिस आणि ट्रान्स कसे दाखवणार, पाच सांगतो. सिस आणि ट्रान्स ते दाखवणार आहे, पाच. जसं की पहा, हे स्ट्रक्चर मी इथं काढतो, सिस फॉर्म पण काढून दाखवतो आणि ट्रान्स फॉर्म पण काढून दाखवतो. फॉर एक्झाम्पल मी म्हणतो की हा ब्रोमिनला मी पुढे काढलं, काय केलं मी, ब्रोमिनला वेग फॉर्म्युला दाखवलं. कशाने दाखवलं मी, वेगने दाखवलं ब्रोमीन. आणि हा जो हायड्रोजन आहे त्याला असं आपण मागे दाखवूयात. म्हणजे काय बा, याचा अर्थ काय, ही जी लाईन आहे ना, जी डार्क आहे ती दाखवते बॉन्ड्स कमिंग अबाव द प्लेन, बॉन्ड्स कमिंग, आणि हे बिलो द प्लेन, बॉन्ड्स गोईंग बिलो द प्लेन. सेम वरती पण असेल पा, जसं की मी असं दाखवलं पा. समजा मी म्हणतो अबावला क्लोरीन आहे, कोण आहे अबावला, क्लोरीन आहे. आणि जो तुमचा हायड्रोजन आहे तो काय होतो तुमचा, असा बिलो द प्लेन जातोय. कुठे जातोय,
सरळ सरळ इमॅजिन करा. हे स्ट्रक्चर आहे ना ह्या बोर्डवरती, कशावरती आहे? हे 2 H आहेत ना, हे चाललेत माग. कुठं चाललेत? आतमध्ये. ठीक आहे. आणि 2 क्लोरीन आणि ब्रोमीन कुठं आलेत? पुढे आलेत. क्लोरीन आणि ब्रोमीन कुठं आलेत? आता पहा बरं, दोन्ही हायड्रोजन सेम साईडला. सिस फॉर्म. कोणता फॉर्म? आता मी काय केलं, एक हायड्रोजन पुढे काढला आणि ब्रोमीनला मागे टाकलं. ब्रोमीनला काय केलं आता? आतमध्ये. आता आतमध्ये कोण आहे? हायड्रोजन. आणि पुढे कोण आहे? क्लोरीन. आणि हायड्रोजनची ऑपोजिट आली का? एक हायड्रोजन बाहेर, एक हायड्रोजन आतमध्ये. कळतंय? नक्की का? का दाखवू परत काढून अजून? नको? ठीक आहे, चालतंय. ठीक आहे. घरी गेल्या वेगळी कामं असतात तुला. ठीक आहे, आले. मग जर हे ऑपोजिट आहे याचा अर्थ कोणता फॉर्म? आले का? किती आयसोमर आले? ते असेही विचारतात किती आयसोमेरिक फॉर्म एक्झिस्ट करतील. याचे किती येणार? खालचं सांगा बरं. असेल का? असणार आहे? ओके, असणार आहे. काढून दाखवा. अरे कमीत कमी किती पाहिजे? कमीत कमी किती पाहिजे? पहा बरं. ऍटलिस्ट 2 किती पाहिजे? ऍटलिस्ट 2 पाहिजे. 2 पेक्षा जास्त असतील तर चालेल ना, पण एक असून चालणार? इथं पाहिलं तुम्ही तर इथे एकच आहे, ज्याला एका साईडला क्लोरीन आहे, दुसऱ्या साईडला हायड्रोजन. बाकी कुठे आहेत? सगळीकडे काय आहेत? हायड्रोजन 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 हायड्रोजन. कळतंय का? आहे का 2? sp3 नाही आहेत, एकच आहे. त्याच्यामुळे हा दाखवणार, हा दाखवणार खाली. आता हा कार्बन पहा इथे. एका साईडला कोण आहे? H. दुसरा कोण आहे? CH. एका साईडला कोण आहे? CH2 आणि हायड्रोजन. दाखवेल का? अहो दाखवेल का? 2 वेगवेगळे ग्रुप आहेत का कार्बनला? ओ सर कळतंय का? नक्की का? ठीक आहे. आयसोमेरिक फॉर्म किती? 2. किती येणार? 2 आयसोमेरिक फॉर्म येणार. किती फॉर्म येणार? 2 आयसोमेरिक फॉर्म त्या ठिकाणी एक्झिस्ट करते. इथे पहा बरं. हायड्रोजन हायड्रोजन आहे का? आता 3 आहेत. किती आहेत आता? मग किती आयसोमर येतील? कोणी सांगितलं? काढून पहा 3 येतात का? चेक करा किती येतात. पहा बरं. कमी काढू? मीच काढू. काय केलं मी? समजा हा क्लोरीन मी अबाव दी प्लेन ठेवला. कुठे ठेवला मी क्लोरीन? हा एकाची पोझिशन बदलली. हा कुठे जाईल मग? बिलो द प्लेन. बाकी मी हायड्रोजन मागे ठेवले. काय मागे ठेवले मी? आणि हे सगळे सॉरी हायड्रोजन मी पुढे ठेवला इथे बाकी ठिकाणी. क्लोरीनला कुठे टाकले मी? मागे टाकले. बोलू नका, मला काय पेंटिंग करायची हाऊस नाही. भागली माझी शाळेतच. ठीक आहे. पहिल्यामध्ये काय झालंय? क्लोरीन पुढे आणि हायड्रोजन पुढे, आणि 2 हायड्रोजन कुठे आहे तुमचे? पुढे. 1 हायड्रोजन मागे, 1 क्लोरीन पुढे. हा झाला पहिला फॉर्म. हा काय झाला? दुसरा फॉर्म काय येईल बरं? पॉसिबिलिटीज सांगा. 2 क्लोरीन आहे की 2 क्लोरीन मागे? 2 क्लोरीन पुढे आणि हायड्रोजन मागे. पहा अबाव आणि बिलो असं घेऊयात. पहा आपण किती आहेत आपल्याकडे? क्लोरीन किती आहेत? 1 2 3. आणि हायड्रोजन किती आहेत? 3 हायड्रोजन 3 क्लोरीन. बोला फर्स्ट केस. 1 क्लोरीन पुढे आणि 2 हायड्रोजन बिलो. ठीक आहे. किंवा 2 क्लोरीन पुढे, थांबा 3 क्लोरीन आहेत ना, 2 क्लोरीन मागे. ठीक आहे. हे झालं. आणि 2 हायड्रोजन वरती 1 मागे. हे झालं पहिलं कॉम्बिनेशन. काय झालं हे? दुसरं कॉम्बिनेशन. बोला. 2 क्लोरीन पुढे, 1 क्लोरीन मागे, एकच हायड्रोजन पुढे आणि आलं का? हे दुसरं आलंय का? अवकळलंय का? आता थर्ड पहा. अजून काय होऊ शकतं? बोला. 1 क्लोरीन पुढे, 1 हायड्रोजन पुढे. बोला. 2 क्लोरीन मागे, आलं का? अजून काही कॉम्बिनेशन आहे का? आहे ना अजून? कोणतं येऊ शकतं?
बाकी अजून काही कॉम्बिनेशन येत आहे का चेक करा. क्लोरीन क्लोरीन 2 क्लोरीन 2 हायड्रोजन पुढे चेक करा. पहा 2 क्लोरीन 2 हायड्रोजन पुढे, 1 क्लोरीन 1 हायड्रोजन मागे. परंतु किती झाले टोटल? किती झाले टोटल? अहो किती झाले? किती झाले? 4 झाले. दिशाताई किती झाले? 4 झाले. परंतु पहा तुम्ही काय केलं, याच्या पुढे तुम्ही आरसा ठेवला. काय केलं याच्या पुढे तुम्ही? काय ठेवला तुम्ही? तर हा आणि हा थांबा सेम दिसेल. कसं दिसेल तो? नाही थांबा. हा कोणाच्या सिमिलर दिसेल बरं? बरोबर. पहा हा कशाचा सिमिलर दिसेल? याच्या हा इकडे दिसेल. हा इकडे आरशा समोर आपण उभं राहिलो. आपण राईट हँड उचलला. आरशातला कोणता उचलला जातो? कोणता उचलला जातो? कोणता उचलला जातो? लेफ्ट. हे दोघं काय झाले? म्हणजे हा एकच फॉर्म झाला. कोणता झाला हा? म्हणजे दोघांचं मिळून एक आणि सेम ह्या दोघांचं मिळून एक. म्हणजे टोटल आयसोमर किती झाले? आयसोमेरिक फॉर्म किती? म्हणजे किती आयसोमेरिक स्ट्रक्चर्स तयार होऊ शकतात ह्याच्यापासून? 2च होऊ शकतात. कळलंय का? अहो कळलंय का? आणि याच्यापासून किती होतील ते मात्र तुम्ही काढायचं. जमेल का? अहो जमतील का? का सांगू? सांगू? ठीक आहे. पहिल्यांदा मला सांगा आयसोमेरिक स्ट्रक्चर्स किती तयार सॉरी त्या ठिकाणी sp3 किती आहेत की ज्यांना वेगवेगळे ग्रुप अटॅच आहेत? पहा बरं. इथं काय नाही म्हणजे काय? हा काय? हा काय? हा काय? हा आणि काय असतं रे इथे? अरे बापरे, इथं किती आहेत टोटल? किती आहेत टोटल? 1 2 3 4. याचे आयसोमर काढता येतील का? नक्की 100%. किती येतील पहा? त्याचा आन्सर सुद्धा 4 येईल. किती येईल? मीच सांगतो 4 येतील. किती येतील? 4 वेगवेगळे स्ट्रक्चर तुम्ही उद्या येत आणि त्याचे काढून आणणार आहात. चालतंय? अहो चालतंय का? मागे पुढे करायचं, अबाव दी प्लेन बिलो दी प्लेन, वेगवेगळे कॉम्बिनेशन ट्राय करायचे असेल. अहो कळतंय का? अबाव दी प्लेन कशाने दाखवतो आपण? सॉलिड लाईनने. कशाने दाखवतो? त्याला वेग म्हणतात. काय म्हणतात त्याला? समजलंय का? अहो आलंय का? नक्की का? घ्या एक्झाम्पल्स लिहून घ्या. अजून एक छोटासा पॉइंट राहिलाय. जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. पहा जॉमेट्रिकल आयसोमेरिझम ड्यू टू स्पायरेन. स्पायरन्स. स्पायरन्स पाहिले का? पाहिले आपण स्पायरन्स. स्पायरन म्हणजे काय? स्पायरो कंपाऊंड. त्यालाच काय म्हणतो आपण? स्पायरो कंपाऊंड पाहिलेच ना. काय असतं बरं? 2 टाईपचे कंपाऊंड असते. एक असतं स्पायरो आणि दुसरं असतं याला काय म्हणतो आपण? अहो काय म्हणतो या स्ट्रक्चरला आपण? थांबा जरा, मला सवय नाही या रांगोळी काढायची. हो थांबा ना जरा. आता जॉमेट्रिकल आयसोमेरिझमला 3 गोष्टी चेक करायच्या. पहिलं काय? रोटेशन कसं पाहिजे? रेस्ट्रिक्टेड. दुसरं काय चेक करायचं? L1 इज नॉट इक्वल टू. आणि तिसरी कंडिशन काय पाहिजे? जे ग्रुप अटॅच ते कसे पाहिजे? ए आणि बी तुमचे. आता आपण मागच पाहिलं डबल बॉन्ड नसलं तरी येऊ शकतो बरोबर. त्यामुळे तो रूल थोडासा आपण बाजूला ठेवूया. चालेल ना? पहा आता समजा मला यांची पोझिशन बदलायची. काय करायचं? मला यांची पोझिशन थांबा इकडे सुद्धा तेच घेतो. ठीक आहे. समजा मला काय करायचं? ह्या CH3 ला वरती करायचं. काय करायचं मला? CH3 ला मी समजा हे मॉलिक्यूल असं केला. मॉलिक्यूलला काय केलं मी? तर काय होईल ते इथून? एक तर तुम्ही डायरेक्टली अख्खा मॉलिक्यूल फ्लिप करू शकता. पण ते काय होईल? ह्याचीच मिरर इमेज होईल. काय होईल ती? ह्याचीच. त्याने काय फरक पडणार आहे का? मला समजा असा मॉलिक्यूल फ्लिप करायचा फक्त एवढाच. तर काय होईल ते? इथून तुटेल. म्हणजे रोटेशन करू शकतो का? म्हणजे रोटेशन कसं इथं? रेस्ट्रिक्टेड रोटेशन. पहिला पॉइंट. पॉइंट नंबर 2 बोला.
समजा मी ह्या डिस्टन्सला म्हणतो मी L1, काय म्हणलं ह्याला मी, काय म्हणतो ह्याला मी, आता मी पोझिशन चेंज केली पहा, याला इथंच ठेवतो थांबा. याला चेंज केलं मी, इकडे टाकलं. आता चेक करा. ह्याला मी म्हणतो L2. L1 इक्वल टू L2 असेल का? ऑलरेडी दिसते डायरेक्ट स्ट्रक्चरवर सरळ सरळ. पहिली कंडिशन पहा. रोटेशन कसं आहे, रोटेशन कसं आहे, रेस्ट्रिक्टेड. सेकंड बोला L1 इज नॉट इक्वल टू. थर्ड कंडिशन बोला, अटॅच असलेले ग्रुप वेगवेगळे आहेत का? अटॅच ग्रुप A इज नॉट इक्वल टू B. मग दाखवेल का? दाखवणार आहे. जॉमेट्रिकल आयसोमेरिझम हा सुद्धा दाखवणार. समजले? अहो कळलंय का? नक्की कळाले. जायचे का पुढे? आता ग्रुप तुमचे एंडला अटॅच असणार. कुठं असणार ग्रुप तुमचे? एंड्सला अटॅच असणार. कळतंय? नक्की का? रिंगच्या एंड्सला. घ्या बरं रूल लिहून पाहिला. लिहाल का तुम्ही मनाने? जमेल का? सेंटेन्स सांगू? सेंटेन्स सांगू. घ्या चला. इन स्पायरॅन्स, इन स्पायरॅन्स restricted rotation is seen. In spirans, restricted rotation is seen. Restricted rotations is seen. In spirans, restricted rotation is seen. Restricted rotation is seen. झाला पहिला पॉइंट. दुसरा, here L1 is not equal to L2. Here L1 is not equal to L2. Is not equal to L2, and if both the group, if both the ends, both the group attached to end of the two spiran rings, to the end of the spiran rings, असं करा, attached to the end of spiran rings are different, अरे बाळा हा तिसरा रूल आहे. L1 इक्वल टू L1 नॉट इक्वल टू L2 तो दुसरा झाला. आर डिफरंट एकत्र सांगितला, वेगळा करून लिहा. आर डिफरंट देन इट शोज जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. देन इट शोज जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. खाली लिहा प्लीज. नोट करून लिहा. नोट लिहा खाली. नोट लिहा खाली. रेस्ट्रिक्टेड रोटेशन जॉमेट्रिकल आयसोमेरिझम. लिहा. स्पायरॅन्स बिहेव्स. स्पायरॅन आर सिमिलर. लिहा. स्पायरॅन्स आर सिमिलर टू क्युमिलिन्स. स्पायरॅन्स आर सिमिलर टू क्युमिलिन्स. स्पायरॅन कसे असतात आपल्या? क्युमिलिन्स सारखे असतात. कसे बरं? स्पायरॅन्स आर सिमिलर टू क्युमिलिन्स. क्युमिलिन्स. स्पायरॅन्स आर सिमिलर टू क्युमिलिन्स. स्पायरॅन्स आर सिमिलर टू क्युमिलिन्स. काय बरं? पहा, हे जे तुमचे रिंग दिसतात ना, तुमच्या जेवढ्या रिंग्स आहेत, जेवढ्या रिंग्स दे आर सिमिलर टू डबल बॉन्ड इन द क्युमिलिन्स. कसे सिमिलर असतात? डबल बॉन्ड इन द क्युमिलिन्स. ओके. मग पहा, जर आपण तिथे रूल पाहिला होता, जर डबल बॉन्ड कसे असतील? इवन आणि ऑड. इवन आणि ऑडचा रूल पाहिला होता ना. ठीक आहे. मग पहा, इफ नोट्समध्येच लिहायचं. ठीक आहे. मी तर चौथा लिहितो, 3 झालेत म्हणून. इफ इन स्पायरॅन, इफ इन स्पायरॅन्स the number of rings are even, number of rings are even, then आता पहा बरं तिकडं क्युमिलिन्स मध्ये जर डबल बॉन्ड इवन असतील, दोन गोष्टी पाहिल्या होत्या. डबल बॉन्ड कसे आणि डबल बॉन्ड कसे? ऑड. जर डबल बॉन्ड इवन असतील तर जॉमेट्रिकल आयसोमेरिझम असतं का नसतं? नसतं. जॉमेट्रिकल आयसोमेरिझम नसतं. जर डबल बॉन्ड ऑड असतील तर जॉमेट्रिकल आयसोमेरिझम एक्झिस्ट करते.
सेम केस इथं सुद्धा. इफ इन स्पायरॅन द नंबर ऑफ रिंग्स आर इव्हन देन बोला GI इज नॉट शोन. GI म्हणजे काय? जॉमेट्रिकल आयसोमेरिझम इज नॉट शोन. आणि जर ऑड असतील तर दाखवणार. इफ द नंबर ऑफ रिंग्स आर बोला ऑड देन GI इज शोन. आलं का? आणि इथं पहा रिंगचा नंबर काय पाहिजे? ग्रेटर दॅन 3. 3 पेक्षा जास्त रिंग असतील तरच रूल लागू होतो. त्याच्या आधीच करा सर. क्युमिलिन्स काय बर मला वाटलं मला पुसू का वरच अजून थोडस एकदम थोडं एकदम काढलं नव्हतं का? डबल बॉन्ड पान नंबर ऑफ कार्बन नका पाहू. थांब एक मिनिट माझं बरोबर की बघ की असंच आहे. नंबर ऑफ रिंग्स आर इव्हन GI नाही दाखवणार आणि ऑड असेल तर दाखवणार ना. हे काय ऑड असेल तर दाखवणार तेच लिहिलंय. छान पुसू का? शेवट आता लास्ट. थांबा बघू द्या मला किती आहे. कोणचा? हॅपी बर्थडे. चॉकलेट घेऊन ये सगळ्याला. आता मला नाही माहिती, नसलं तरी आणायचं. एकदम थोडे एकदम थोडे. आयसोमर संपल. जॉमेट्रिकल आयसोमर संपून जात. हा जॉमेट्रिकल आयसोमेरिझम ड्यू टू NCN डबल बॉन्ड. 2च पॉइंट आहेत छोटे छोटे. ज्याला त्रास होते त्यांनी जावा. कोणाला त्रास आहे? GI ड्यू टू कार्बन नायट्रोजन डबल बॉन्ड. कार्बन नायट्रोजन डबल बॉन्ड 2 केस. आणि दुसरं असतं नायट्रोजन नायट्रोजन डबल बॉन्ड. ठीक आहे. एक काय कार्बन आणि नायट्रोजन चालू आहे का? आणि दुसरं काय नायट्रोजन नायट्रोजन डबल बॉन्ड. पहा पहिली केस काय होतं. समजा फॉर एक्झाम्पल माझ्याकडे अल्डिहाइड आहे. काय माझ्याकडे असा आहे का अल्डिहाइड? एका साईडला याची दुसऱ्या साईडला CS. याची रिॲक्शन केली मी कोणासोबत? HN हायड्रॉक्झिल अमाइन सोबत. कोणासोबत केली? हायड्रॉक्झिल अमाइन. OH बरोबर. याच्यासोबतच ना H2 ना NOH. हा ठीक आहे बरोबर ना. हाच ठीक आहे. याच्यासोबत समजा मी काय केलं याची रिॲक्शन केली. कोणासोबत केली? हायड्रॉक्झिल अमाइन. हायड्रॉक्झिल अमाइन. हे काय H2NOH. ओके इकडे ठीक आहे. आता बरोबर आहे. समजा मी याची रिॲक्शन केली तर मला मिळेल काय? 5 चेक करा. हा ऑक्सिजन आणि हा हायड्रोजन काय होईल? निघून जातील. काय होतील? निघून जातील. ओके
H2 असं लिहा, थांबा. ठीक आहे, हा H2 आणि हा O निघून जाईल, काय तयार होईल? H2 काय तयार होईल? आणि पहा मग मॉलिक्युल कोणता तयार होतो? C डबल बॉन्ड N, या C ला अटॅच H, दुसऱ्या साईडला अटॅच CH3. अगं थांब ना जरा, का गडबड करते? इकडं पहा, एका साईडला OH आणि एका साईडला तुमची लोन पेअर. पहा या नायट्रोजनकडे असते लोन पेअर. कसा आहे तो नायट्रोजन इलेक्ट्रोनेगेटिव्ह. ऑक्सिजनच्या केसमध्ये पाहिली होती. ओ आशुतोष सर, नंतर बघा ना इकडं पहा, आशुतोषच ना. पहा जसं लोन पेअर ऑक्सिजनकडे असते तसेच नायट्रोजनकडे पण. तुम्ही जेवढा टाइमपास करा तेवढा वेळ लागेल. मग पहा याचे दोन फॉर्म एक्झिस्ट करतात. आयसोमेरिक फॉर्म किती असतात याचे? दोन. कोणते कोणते? पहा, C डबल बॉन्ड N OH आणि दुसऱ्या साईडला काय? लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. एका साईडला काय? CH3 आणि किंवा दुसरा फॉर्म काय असेल? पहा याला मी वरती करतो, OH खाली किंवा OH बाहेर आणि CN तुमचा अबाव. हा बिलो आणि हा अबाव असं घेऊयात. H आणि इकडे हा जो फॉर्म आहे याला म्हणतो आपण सिन फॉर्म. काय म्हणतो याला आपण? आणि याला काय म्हणतो आपण? अँटी. काय म्हणतो याला आपण? जसं ट्रान्स आणि सिस होतं ना, इथं काय सिन आणि, कळलंय का? अहो कळलंय का? अरे कळलं का? काय कळलं? खाली बघ मग कळलं तुला. सिन आणि ट्रान्स. मग कशावरती ठरवलं सांगा बरं? ज्या वेळेला लोन पेअर आणि अल्किल ग्रुप सेम साईडला असतील, लोन पेअर आणि अल्किल ग्रुप, त्याला म्हणतो सिन फॉर्म. काय म्हणतो त्याला आपण? लोन पेअर आणि अल्किल ग्रुप ऑपोजिट साईडला काय म्हणणार त्याला आपण? काय म्हणणार त्याला आपण? पहा, लोन पेअर आणि अल्किल ग्रुप सेम साईड, लोन पेअर आणि अल्किल ग्रुप ऑपोजिट साईड. समजलंय का? अवकळलंय का? हे झाले दोन फॉर्म. समजले? हे कशामुळे होतं? कार्बन 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 नायट्रोजन डबल बॉन्ड. इन द सेम वे जर असं असेल नायट्रोजन नायट्रोजन डबल बॉन्ड असेल, काय असेल? नायट्रोजन नायट्रोजन, आणि समजा तुमच्या दोन्ही सेम साईडला आले, काय आले? तुमचे लोन पेअर सेम साईडला. या साईडला मी म्हणतो CH3 आणि या साईडला मी म्हणतो H. काय म्हणतो मी याला? जर असं झालं, जर काय झालं असं झालं, इथं सुद्धा सेम रूल. बोला, हे दोघं काय आले? ऑपोजिट साईडला. कुठं आले? म्हणजे कोणता फॉर्म? आणि समजा हे सेम साईडला आले तर सिन फॉर्म. कळलंय का? सिन फॉर्म काढाल का याचा? अहो याचा सिन फॉर्म काढाल का तुम्ही? काढून देऊ? नको, दे तुम्ही काढून. N डबल बॉन्ड N लोन पेअर CH3 लोन पेअर H. याला काय म्हणतो आपण? सिन फॉर्म. काय म्हणणार याला? नाही, लोन पेअर वर ना मॉसल. कोणाला कोणाला कम्पेअर केले? अल्किल ग्रुप अँड लोन पेअर. अल्किल ग्रुप अँड, पहा इथे लिहितो पहा, इफ कार्बन नायट्रोजन डबल बॉन्ड अँड नायट्रोजन नायट्रोजन डबल बॉन्ड, थांबा, इन if the alkyl group and lone pair, alkene group and, बोला काय, are on सेम साइड किंवा सेम प्लेन म्हणा, सेम साइड किंवा सेम प्लेन, देन इट इज नोन ॲज, त्यालाच काय म्हणतो आपण? सिन फॉर्म. आणि पहा, इफ द अल्किल ग्रुप, इफ द, गाडी आहे का? पनवेलला जायचं? कुठे जायचंय का? थांब ना. इफ द अल्किल ग्रुप अँड लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स, लोन पेअर ऑफ electrons are on opposite side, बोला, then it is antiform. कळलंय? इथपर्यंत काय डाऊट? 100%. जॉमेट्रिकल
आयसोमेरिझम संपलेलं आहे. समजले? उद्या आपलं ऑप्टिकल आयसोमेरिझम होईल. ऑप्टिकल आयसोमेरिझम छोटे आहे, खूप जास्त नाही इन डेप्थ म्हणायचं असतं. ठीक आहे. ऑप्टिकल काय यांचं का यांचं कॅल्क्युलेशन देतो ना उद्या. आता ते आज सोडवा की मॅन्युअल, उद्या देतो ना शॉर्टकट याचे की किती आयसोमर आले. डायरेक्ट काढायचा एक फॉर्म्युला आहे छोटा, त्याच्यावरनं तुम्ही काढू शकता. ठीक आहे. ते आपण उद्या पाहूयात. उद्या हे सगळं संपेल आणि ऑप्टिकल आपलं सुरू होईल. समजले? आले? पुढच्या आठवड्यात हा चॅप्टर मात्र वाइंड अप करायचा प्रयत्न आपण करणार आहोत. समजलंय का? आलंय का? नक्की चालतं. थँक्यू.